धावा आल्यात. ऋषभ चांगली गोलंदाजी टाकतोय. कल्पेश खरंच या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली अवेसिस संघासाठी. अवेसिस संघाचा एक्स फॅक्टर कोण असेल ना तो ऋषभ गोंधली आहे. प्रत्येक वेळी जिथे बाकीचे गोलंदाज झपाट्यानं मार खातात, गोलंदाजीसाठी येतात, 2 ते 3 धावांचं षटक फेकतात आणि पुन्हा एकदा अवेसिस संघाला कमबॅक करून देतात. ही षटक अति महत्त्वाचं असणार आहे अवेसिस संघासाठी. कमाल करू शकतोय, ती कॅपॅबिलिटी आहे ऋषभ यांच्या हातामध्ये. फिरकीचा जादूगार फिरकी मात्र करण्यात मात्र फिरकी करत असताना देखील चेंडूला बाउन्स देण्याची चांगली कला ऋषभ यांच्या हातामध्ये आहे. चेंडू कधी कधी एवढा बाउन्स होतो की पंचांना देखील चेंडू वाईट द्यावा लागतो. एवढी कलात्मक गोलंदाजी करण्याची किमया ऋषभ गोंधली यांना आतापर्यंत राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून केले. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऋषभ. यावेळी झेंडर वेल स्टॉप हाफ स्टॉप मात्र पाहतोय मित्रांनो. जोरदार टाळ्यांचा वर्षा होऊन जाऊ द्या झेंडर याच्या फिल्डिंगसाठी. मागच्या चेंडूवरती चौकार आडला नव्हता, परंतु या चेंडूवरती आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह केल्यात. झेंडर खऱ्या अर्थाने तो फिल्डर नाहीये, तर ती भिंत आहे, भिंत अव्हीएसएस संघाची. आणि ती भिंत भेदून जाणं हे शक्य होत नाहीये कुठल्याच संघाला. मागच्या दिवसामध्ये सुद्धा झेंडरने इतका काही अप्रतिम झेल टिपला, तो झेल ऑफ द टुर्नामेंट नक्कीच झाला होता. आणि आजही सुद्धा त्याने अप्रतिम झेल टिपलेला आहे. आणि या क्षणी भारी क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होत असताना इथे पॉइंटच्या दिशेने कट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, मागे डीप मधून चेंडू होतोय भरभर करत सीमा पार येतोय 4 धावांचा चौकार. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. ऋषभ गोंधली यांच्यावरती चढवलेला हा तडाखेबंद स्क्वेअर कटचा फटका मात्र पाहिला. 4 धावा संघासाठी ऍड होताना आपण पाहिल्या महेश नाईकच्या बॅटमधून. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा RPL चौकार. क्या बात आहे. लगातार 2 चौकारांचा मारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त फलंदाजी महेश यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये घडत असताना दिसतोय. ऋषभ जो की चांगली गोलंदाजी करत होता, पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, तदनंतर वाईड आली, तदनंतर 1 धाव आणि लगातार 2 चौके. आपली लाईन वाईट चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी बिघडलेली आहे का, हा विचार मात्र ऋषभ गोंधळीला यावेळी करावे लागणार आहे. कमबॅक करेल का, त्याच्याकडे कमबॅक करण्यासाठी 1 चेंडू जरूर आहे. फलंदाज बाद झाले की त्याला कमबॅक करण्यासाठी त्याच्याकडे काहीही नसतो, परंतु गोलंदाज कमबॅक करू शकतो. पुढला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केलाय, पंचांचा कोणताही सिग्नल नाही, निर्धाव, अरे विकेट, इट्स अ कमबॅक आणि फलंदाज बाद. खेळाडू वृत्ती दाखवली आणि महेश नाईक मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. तोपर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचे 2 दर्जेदार चौके मात्र पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. मागच्या चेंडूमध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट नक्कीच पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा देव हा भारतीयच बनू शकतो आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी जरूर दाखवून दिलेलं आहे. खेळाडू भरपूर आहेत, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सुद्धा खूप आहेत, पण ऑस्ट्रेलियाचे चिडके खेळाडू क्रिकेटचे देव कधी बनू शकत नाहीत. तो देव फक्त भारतातच बनू शकतो, कारण की ही स्पिरिट, क्रिकेटचं स्पिरिट, क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू आपल्या विभागात आहेत, आपल्या भारतात आहेत, म्हणून मात्र क्रिकेटचा देव हा भारतातच बनू शकतो. आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 36 धावा. शेवटचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. किती धाव बनणार कल्पेश? अक्षय आलेत, परंतु इथून या अक्षय यांचा अगेन्स्ट खेळत असताना जवळजवळ शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू फिक्स करण्याचा प्रयत्न शिरुविक करताना दिसतील. पहिल्या षटकात आल्या 12, दुसऱ्या षटकात आल्या 12, तिसऱ्या षटकात 12. प्रति षटक जर पाहायला गेलात तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात शिरुविक यांच्या सचिन सालुंके प्रतिष्ठान. शेवटचं षटक अक्षय आलेत, MIDC एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू लोवर फुलटाचा चेंडू ऑन साईडला कोणत्याही दिशेने भिडकावून देऊ शकत होते, परंतु तसं झालं नाही. 1 धाव कंप्लीट आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना मात्र प्रतिकार यांनी मात्र सॅक्रिफाईस विकेट दिली. विकेटचं पतन, प्रतिकार बॅक टू द डगआउट. प्रतिकार मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. धावसंख्येत मात्र 1 बदलाव, 1 धाव प्लस 1 विकेट असली
परिस्थिती पाहतोय या मॅच मध्ये पहिल्याचा चेंडू फेस करत असताना फुलर पद्धतीचा चेंडू बराचसा अंशी अनसाईडला टार्गेट केला जातो. पॅडवरती आलेला चेंडू बॅट यायच्या अगोदर जर पाहायला गेलं तर चेंडू जवळजवळ स्टिकरपर्यंत चढला गेला. यासाठी मात्र शिरू विक यांचा हा फटका मात्र फसला होता, परंतु जास्तीत जास्त फटके मारायचा प्रयत्न प्रलय इथून शिरू विक करताना दिसेल, कारण शिरू विक यांना माहिती आहे की आपल्याकडे फक्त 2च फलंदाज होते. मग शिरू विक आणि ऋषी वालेकर, आणि ऋषी वालेकर बाद झाल्यानंतर मात्र शिरू विक जर पाहायला गेला तर या मॅचचं संपूर्णपणे जिम्मेदारी आणि सूत्र मैदानात घेऊन मात्र आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. आणि त्याचंच उत्तर म्हणून आतापर्यंत 37 धावा आपल्या संघासाठी जमा होताना पाहतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न शिरू विक आपल्या संघासाठी करताना दिसतील. अक्षयचा पहिला चेंडू त्याच्यावर करतोय प्रहार आणि चेंडू होतोय सीमारेषा पार, चौकार 4. आले 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र वधारताना दिसेल. धावसंख्या पाहतोय 41 धावा 41, 41 धावा धावफलकावरती. काही चेंडूंचा खेळ शिल्लक, अर्थात 4 चेंडू शिल्लक. यावेळी ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू फसला गेलाय. नोमॅन्स लँड निर्जन स्तरी मात्र चेंडू पडला जातोय. धावसंख्येत मात्र 2 बदलाव पाहायला मिळेल. इथून धावसंख्या सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. एक संध्याकाळचं सत्र, आणि इथून संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर जाताना दिसत नसतो. याचसाठी मात्र आता सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं असणार आहे. एक बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. अक्षय पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हा येतोय नशिबाचा चौकार. टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी RPL चौकार. होऊ शकतात. नक्कीच उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे ती 47 धावा आतापर्यंत धावफलकावर सजलेल्या पाहायला मिळतात. सचिन साळुंके प्रतिष्ठान आणि वन मॅन आर्मी अर्थात शिरू विक एका बाजूला उभा आहे आणि त्याच्या माध्यमातून धडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयचं षटक आहे. शेवटचा 2 चेंडू MIDC एंडच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पुढे आलाय. पदल आली ते वापरत असताना उंचावरून गेलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. शिरूचा संपतो इथे खेळ. विकेट. आणि या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय राजाभाई केनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि उपस्थित झालेल्या सर्व पाहुणी मंडळीचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकामध्ये शेवटचा चेंडूचा सामना आपण गृहीत धरलं होतं की मोठे फटके येणार आहेत कल्पेश की चौकार षटकार, परंतु शेवटचा षटक संपण्याआधीचा एका चेंडूवर मात्र शिरूची विकेट आली. आता अजून एक चेंडू बाकी आहे. अजून एक चेंडू मॅच मध्ये निर्णायक साबित होताना दिसणार आहेच. 47 धावा जरूर प्रलय मैदानावरती लागल्या गेल्यात, परंतु 2 लेफ्ट हँडेड बॅटर आणि ओमकार शेलके हे देखील सेकंड इनिंग मध्ये इनॅक्शन मध्ये दिसणार आहेत. महेश पाटील, ऋषभ गोंधली, ओमकार शेलके यांच्यावरती नजर असणार आहेत. शेवटचा चेंडू राऊंड विकेट सार्थक आले. हे ताक्षणी सार्थक यांचा चेंडू, चेंडू जातोय फैनले क्षेत्रामध्ये. अप्रतिम झेल आणि संपतोय या चेंडू वरती. फलंदाजाचा खेळ, फलंदाज बाद. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि प्रति षटक 12 धावांच्या सरासरीनं बनवायच्या आहेत. त्या तब्बल 48 धावा.
48 धावा बनवायच्या आहेत. तत्पूर्वी आपण उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान घेणार आहोत. मी हॅलो, विनंती करतो हॅलो, की जीवन हॅलो. दिगंबर पाटील आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. आज या ठिकाणी राजाबाई प्रीमियर लीग आजचे ही तिसरा दिवस आणि आता अंतिम क्षण आलेला आहे तो फायनलचा. आणि या करता आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी. खरोखर की आज आमचं आणि तुमचं सगळ्यांचं भाग्यच आहे. आज तुमचं आणि आमचं सगळ्यांचं भाग्यच आहे की या जिल्ह्यामध्ये आज करोडो रुपयाची हजारो कोटींची कामं या ठिकाणी विकास कामे चालू आहेत. खरोखर यापूर्वी कधी अशी कामं झाली नाहीत आणि यापुढे होणार नाहीत. कारण का की आज आम्हाला जे नेतृत्व लाभलेलं आहे ते एक सक्षम नेतृत्व आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपले सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी हे एक सक्षमपणे या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत. आणि हे जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना या जिल्ह्यात विकास कामांचा जो झंझावत या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या विकास कामांच्या झंझावतावरतीच आज तुमच्या आमच्या सर्वांच्या गावागावात खेड्यापाड्यामध्ये गल्लोगल्ली शहरामध्ये आज विकास कामं जी कधी याच्या अगोदर झाली नव्हती, आम्हाला पाहायला मिळाली नव्हती, असं विकास कामं आज चालू आहेत. खरोखर आज या ठिकाणी आमची राजाबाई प्रीमियर लीग ही क्रिकेट टुर्नामेंट चालू असताना आज त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर आमचंसुद्धा या ठिकाणी कर्तव्य बनतं की आम्ही आज त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. मी आदरणीय राजाबाई केणी आजच्या या प्रीमियर लीगचे राजाबाई प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय राजाबाई केणी यांना मी विनंती करतो की आदरणीय सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवीजी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच मायेची शाळ, त्याच पद्धतीने प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचसोबत या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आमदार महेंद्र शेठ खरोखर साहेबांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या सामन्यांची शोभा वाढवलीत. खरोखर आम्ही धन्य झालो, कृतकृत्य झालो. धन्यवाद. यानंतर की खरोखर आज या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा जो झंझावात चालू आहे आणि या झंझावातामागे एक आपल्या शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी आपले आदरणीय प्रकाश भाऊ देसाई यांच्यावरती जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आज जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी जे त्यांचं काम चालू आहे आणि ते कार्य वाखाणण्याजोगं आहे आणि ते सुद्धा आज आपल्या या ठिकाणी आदरणीय राजाबाई प्रीमियर लीग या शेवटच्या अंतिम सामन्याकरता या ठिकाणी मुख्य पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचंसुद्धा मी आदरणीय राजाबाई यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. की खरोखर आम्हाला आज या जिल्ह्याला सक्षम असतं नेतृत्व प्रकाश भाऊ देसाई यांच्या रूपानं मिळालेलं आहे आणि आमचं या ठिकाणी खरोखर भाग्य आहे. धन्यवाद प्रकाश भाऊ, या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं शतशः धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो की आमच्या अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असलेले आमचे आदरणीय आप्पा आनंदजी गोंधळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आदरणीय राजाबाई यांना विनंती करतो की त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद आप्पा, आपण या ठिकाणी आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या रायगड जिल्हा शिवसेनेचे खजिनदार सुरेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत
आणि त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय राजाबाई यांना मी विनंती करतो की आपण